मी सागरवेणी कशी घालते हे बऱ्याच जणींना बघायचं होतं ना. चला आज मी तुम्हाला दाखवते. तसं तर त्यात काहीच अवघड नाहीये. केस मी विंचरून घेतलेले आहेत. क्राऊन एरियाचे जे केस आहेत अशा अंगठ्याने मी गोळा करून घेतले आणि कंगव्याचा वापर इथून पुढे मी करणारच नाहीये. त्याच केसांचे 3 पार्टिशन करून घेतले. आता ज्यांना वेणी घालता येते त्यांना तर ते समजणारच आहे. आणि ज्या साईडचं पार्टिशन आहे त्या साईडचे केस असे अंगठ्याने सगळे गोळा करायचे आणि तिथे ऍड करून ज्या साईडने आपण बट टाकली आहे ना त्या साईडचेच केस त्यामध्ये ऍड करायचे आणि जशी आपण नॉर्मल वेणी घालतो तसंच ते घालत जायचे. फक्त जी वेणीची बट आहे ना ती आतल्या साईडला ठेवायची आणि हे वरचे केस आहेत ते वरतून घ्यायचे, म्हणजे वेणी आतून राहते आणि मस्त आपली सागरवेणी दिसते. एवढी सिंपल आहे सागरवेणी घालायला. पहिल्यांदा जर तुम्ही घालत असाल तर तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, पण एकदा प्रॅक्टिस झाली ना एकदम इझिली ते आपण घालू शकतो. आमच्या दारात इथे पायपुसणीच्या ऐवजी बेडशीटचा तुकडा टाकलाय, कारण जी पायपुसणी आहे ती कुत्र्याने फाडून टाकली. आता एक मी ऑर्डर केलेली आहे ती म्हटलं चला कशी आली आहे ती बघूया. काही जण याला डोअरमॅट म्हणत असतील पण आम्ही तर याला पायपुसणीच म्हणतो. आणि मागच्या साईडला रबरचं मस्त हे दिलेलं आहे त्यामुळे अजिबात ते स्लिप होत नाही. अभिना पहिला पायपुसणीवरनं खूप जास्त पडायचा त्यामुळे मी हे ऑर्डर केलंय आणि खूप सॉफ्ट याचं मटेरियल आहे. मला तर ही पायपुसणी खूप जास्त आवडली होती. म्हटलं चला आणलीच आहे तर आज इथे दारात टाकूनच देऊया. आणि खूप मऊ मऊ छान छान वाटतंय. त्या दिवशी माझ्या भावाने, मावस भाऊ आहे गावामध्ये समाधान, त्याने म्हशीचं कवळं दूध दिलं होतं तर म्हटलं चला आज त्याचा खरवस करून घेऊया. खरवस म्हणजे चिकाच्या वड्या याच्या होणार आहेत, खरवस नाही होणार आहे. आणि जे चिक आहे त्यामध्ये मी थोडंसं दूध ऍड करून घेतलं, त्याने मऊ एकदम वड्या होतात. आणि वरतून साखर ऍड. मला तसं तर साखरेच्या ऐवजी गुळाच्या या वड्या खायला आवडतात, पण घरी सगळ्यांना साखरेच्या लागतात तर म्हटलं त्याच करून घेऊया. यामध्ये मी विलायची पावडर सुद्धा टाकली होती आणि त्यानंतर मी ते शिजवून घेतलं. उद्या बनवायची आहे मला बिर्याणी आणि त्याचीच तयारी आता रात्रीची सुरू आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.